मंडळी, आम्ही चाललोय आता आळंदीला. आळंदीला चाललोय आम्ही. मी आहे, खुशाली आहे, मुलगा आहे, जिया आहे, नव्या आहे, मेवणी आहे माझी, कस्तुरी, अजून एक मेवणी आणि साडू येणार आहे. त्यांमध्ये डोंबिवलीमध्ये मेट्रोचं काम चालू आहे, त्यामुळे थोडी गाडी चालवण्यात दिक्कत होते हो. देवड्याला आम्ही कधी पोहोचलो असतो. शील फाट्यावरून साडू आणि मेवणीला घेण्यासाठी जाणार आहे. तिथून घेणार आणि मग जाणार आम्ही. आता आलेली आहेत आमची मेवणी आणि साडू. बघा आता बघू शकता आम्ही आलेलो होता कल्याण फाटा बोलतात याला. येस, माझा भाऊ मेकॅनिक झालेला आहे. नाही, माझी मावशी, मम्मी आणि माझी बहीण मोबाईल बघते. आणि माझी अजून एक मावशी सर्वात छोटी आहे. आणि पाहू शकता हा. आणि हे माझे मावशीचे मिस्टर, मामा आणि पप्पा पुढे गाडी चालवतात. मला तिथं तयारच असेल. तर मित्रांनो, आम्ही चाललेलो आहोत एकविरीला आणि पण आळंदीला. तर पाहू शकता पप्पा गाडी चालवतात. बाहेरचा नजारा दाखवू जरा. मम्मीने मध्ये बोट आणली. ही बघा यांची दोघांची कशी मस्ती चालू आहे. ध्रुवची नाही तर काय, मोबाईलच बघते आमची नव्या. आता आलो आम्ही नडालला. 5 देवांचं मंदिर आहे. तो गणपती, शिवशंकर, साईबाबा, दुर्गादेवी, दुर्गा माता, हनुमंत आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला दाखवतो आम्ही. आता पुढे चाललोय. आता या संस्थेचं मंदिर आहे. पार्किंगला जरा इकडेच लावू का. बघा आता आम्ही चाललोय तिकडे दर्शन घेण्यासाठी. नवी आमची पुढे गेली. हे समोर मंदिर आहेत. तर चाललोय आम्ही मंदिरात दर्शन घेण्यासाठी. साईबाबाचं मंदिर आहे पहिलाच. साईबाबाचं दर्शन घेताना फोटो याच्याने निघाल ना. सर मयुरेश्वर गणपतीचं मंदिर आहे. गणपतीच्या मंदिरात चाललो आम्ही आता.
शकता गणपतीचं मंदिर. फोटो बघू नंतर आल्यावर. इथून चाललो आम्ही संकट मोर्चन. हनुमंताचं मंदिर आहे. बजरंग बलीचं. चला फोटो फोटो नको दर दर काढ चल. मोबाईल बघा बाई पलते तो मला कॅमेरा बोटा आली तुझी. नाही नाही निडाळेश्वर महादेव मंदिर पाहू शकता तुम्ही. पाहत राशीच व्हिडिओ आमची. हे शंभू महादेवाचं मंदिर आहे. महादेवाची पिंड बघा. साडू दर्शन घेते वेळेस बेदर जे धर ना. आता चाललोय आम्ही भवानी मातेच्या मंदिरात. भवानी मातेचं मंदिर बघा इकडे किती स्वस्तेचे. ध्रुवमचा घंटा वाजतो. हे भवानी मातेचं मंदिर. भवानी मातेचं रूप पाहू शकतो. फोटो कुठे काढलाच नाही. लहान मुलांची मस्ती बघा आमच्या. जियाची जास्ती मस्ती. जिया आणि नव्याची. गार्डन लुक. व्हिडिओ चारही मंदिराचा व्हिडिओ वेल. फोटो काढतील का ते. मस्ती बाय जियाची नव्याची बघ. SK म्हात्रे चॅरिटेबल संस्था. हॉल बघा किती मस्त आहे.
किती मोठा हॉल आहे. गाडी पार्किंगला भरपूर जागा आहे मोठी. कधी आणि भेट द्या इकडे. भवानी माता मंदिर, महादेव मंदिर, हनुमंताई मंदिर, गणेश मंदिर आणि साईबाबा मंदिर. संस्थेची कॅन्टीन बघा किती मोठी आहे. कार्यालय, साडू आणि मेहुणी माझी सेल्फी काढतात. आली आता सेल्फी काढून. चित्रांना पाहू शकता माझा भाऊ कसा चालते बघा. हात याला आता 11 महिना चालू आहे. आम्ही इथून निघणार आहे महडसाठी वर्धविनायक गणपतीचं दर्शनाला. फोटोशूट चालू आहे त्यांचा. मस्त लुक पार्किंगसाठी पण आहे. आता आम्ही निघतो इथून निघालो आम्ही आता महडच्या गणपती दर्शनासाठी. मला दाखवतो थोड्या वेळात महडचा वर्धविनायक गणपती मंदिर. मी आलो इथे खोपोलीमध्ये गगनगिरी महाराज आश्रम आहे. इथे मठ आहे, त्याचा मठ त्यांचा. ते मठामध्ये चालले मठ बघण्यासाठी. लाईन सोडतात रे लोक. ठेवाचा स्टँड बघा. पाय धुण्यासाठी आहे इकडे. मठामध्ये आल्यामुळे थोडेसे पाय धुवायला लागतातच, असा इथे नियम आहे संस्थेचा. साठी कुप्पळ नाही इकडे. आश्रम आहे इथे, मठ, महाराजांचा मठ पाहू शकता. गंगागिरी महाराजांचा फोटो. ही अशी अभिनंदन करताना दिसत आहेत तुम्हाला तिघीजणी बहिणी. इकडे पण माकडांचा राज्य आहे. इकडे इथले चाल इथल्या जा. हे दोघी घाबरल्यात. येल ना झिरवारीत जाय. त्याला दाखव ना माकड दाखव. राज्य महाराज गणपती मंदिर पण आहे तिथे सुंदर. मध्ये गणपती आणि महाराजांच्या मठामध्ये बघा विठोबा रुक्माई पण आहेत आपल्याकडे. संतांच्या सर्व बघा किती सुंदर सर्व संत महात्मे. श्री शंभू. इकडे पण गार्डन आहे, खूप मोठा आहे मठ आहे इकडे. इकडे पण भरपूर जागा आहे मठाची. मठातून आम्ही निघालो, आता चाललोय खोपोली घाट चढायला. आम्ही तयार झालेलो आहेत. खूप झाली आहेत घाटामध्ये. होतं बोलतो घाटचा सुरुवात झाली तसे वाकडे तिकडे रस्ते आलेले बघू शकता.
ना डोंगर एवढे हिरवेगार दिसत आहे. काय डोंगर, काय दरी, काय झाडी. बघा याला काममध्ये बरोबर चालले. पाहू शकता माकड पण होते पण दिसले नाही. पुढे पण पाहू शकता. आता घाट तर कमी होत चाललाय असं वाटतंय पण असं काही नाही. वळणाचे रस्ते आहेत ना म्हणून स्लो होतात. मौसम तुटला अख्खा तिथे. मौसम तुटला ना गाडीचा पहिले. पेट्रोल टाकले गाडी फर्स्ट सेकंड असं टाकायला लागेल ना. जास्ती वेळ नाही घेऊ, थोडा वेळच घे. डक नेक पॉइंट. खंडाला घाट पार केलेला आहे. आम्ही चाललोय आता एकविरेला. एकविरेचं दर्शन घेऊन नंतर आम्ही आळंदीला जाऊ. यांच्या खाण्यावर चूम पडलेली आहे हे बघा. नाश्ता आलाय, नाश्त्यावर चूम पडलेली आहे. एकदम चूम पाडली आहे ना फटाफट. शॉर्ट काय खाते लाईव्ह. अजून आमचे जियाचं फ्रेंच फ्राईज यायचे आहेत. मी पण इथे खातोय डोसा. इथे मला मिसळ पाव आवडतो, कोणाला डोसा आवडतो. जियासाठी फ्रेंच फ्राईज बघा. जिया नाही का काय अख्खी मिसळ खाल्ली. 4 पाव खाल्लं आणि आता मेंदूवड्याचे मागे लागले बघा. रस्त्याला 4 पेरू खाल्लं. मसाला डोसा खाल्लाय नाही पुरा. दुसरा मागवलाय. आता आम्ही पोहोचलोय कार एकविरा देवी जय. एकविरा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे हा. आम्ही गेटच्या इथे आहे आणि आता जात आहे मी तिकडे एकविरा मातेच्या इकडे दर्शनासाठी. आणि तिथून दर्शन घेतलं त्याच्यानंतर जाणार आम्ही आळंदी इथे. बघूया मध्ये देऊ पण आहे आम्हाला. ते पण करू शकतो. आता फास्टमध्ये या. आम्ही फायनली पोहोचलेले आहे. तर पहिला देवीचा मंदिर आहे तर चला मी तुम्हाला दाखवते. ही आमची लाजखोर मेहुणी. घेल तेव्हा
तर पोचलेलो आम्ही तिथे पायथ्याशी एकविरा देवीच्या. या दर्शन घेते वेळेस ज्या दर्शन झालेले चालू यांचा किती फोटोशूट चालू आहे, पाहू शकता. डोली डोली अरे वा. माझा काय फोटो काढा मामा. माझी व्हिडिओच करताना फोटो काय उभा करायला लागेल फोटो. आता आम्ही एकविरेवरून निघालोय, चाललोय देहू तुकाराम महाराजां संत तुकाराम महाराजांच्याकडे. हा आता आलोय आम्ही देहू संत तुकाराम महाराजांच्या गाथा मंदिराकडे, मंदिर पाहण्यासाठी. आता गाथा मंदिर हे मंदिर यांची काय एकदम छपरी. कुपन घे ना. हा नंबर लक्षात ठेव. गाथा मंदिरामध्ये आम्ही चाललोय आता दर्शन गाथा बघण्यासाठी. नाही वर नाही, वर टेन्शनच नाही. गाथाच अख्खी लिहून घेतो आम्ही, अख्खी गाथाच लिहितो आता. बघतो तिथे बसून. गाथा मंदिर तुकाराम महाराजांचा गाथा मंदिर. ते गाथा तुकाराम महाराजांचा मूर्ती. इथून निघालो आम्ही. चाललोय तिकडे तुकाराम महाराजांच्या मंदिराकडे. तुकाराम महाराज प्रवेशद्वार. आता चाललोय तुकाराम माऊलींच्या पादुका स्पर्श करण्यासाठी. देहूचा चिंतामणी गणपती. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संस्था श्री क्षेत्र देहू का महाद्वार. पाहू शकतो तुम्ही महाद्वार.
आम्ही आळंदीला निघालो इथून देहूवरनं. बघू शकता दुकान जयपूरनं निघालो आम्ही. आळंदीला चाललोय. आळंदीसाठी बघ किती हसतात. आळंदी जायचं ना ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या दर्शन घेण्यासाठी. लय असतात तिकडे. आमचा बाबू तर लयच नुसता जोरदार असतो. श्री क्षेत्र आळंदीमध्ये आम्ही प्रवेश केला. इकडे तिकडे जातो राईटला. आपल्याला त्याच्या इथं जायचं आहे का धर्मशाला? हा तिथेच कुठे जाऊ जाऊ घेऊ तिकडे जाता. आळंदी श्री क्षेत्र आळंदीमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. गाडी पार्किंग केलेली इथे पार्किंग मध्ये. आणि बघा झुंजारलेल्या चेहऱ्यामधून सर्व निघाले आहेत माऊलीच्या दर्शनाला. बघा किती आळंदीमध्ये शांतता आहे. माल घालते का उशाली? घे ना घाल ना. नका नाही बोलायचा. घालू घालू माल. हे मालकरी माणसांची बसलेलं श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी. नंतर काढतो मी व्हिडिओ करतो. बाकी सगळ्यांना बाकी महादेव आले आहेत का पापड खायला आले. दर्शन पण घेतला लगेच एकदम फास्ट मध्ये. कारण इथं आपल्या इथे कसं आपल्या बाकी मंदिरात देतात कॅमेरे घेऊन, पण इकडं नाही ना. दिला भाई एकटीला एक दिलाय आम्ही. आलतो आम्ही ह्यो एक तिघ जण. आम्ही आळंदीहून निघणार इथून. हे बघा ती गाडी आणलेलं आम्ही मागे बसवले त्यांना दोघांना. एक मधी बसवायचं आहे. गाडीत जागेची बरोबरी होईल आता. होता इकडे मागे पण ते का आता थोडी झाली ती चर्चा. आता निघतो आम्ही इकडनं. बघा बघा रिक्षावाला बघा. चर्चेला कसं उदाहरण आहे. कीर्तनाच्या मित्रांनो पाहू शकता माझ्या मामाचा नगर. आम्ही आळंदीला चाललो आणि मित्रांनो बघा सोडलं पोते. जाताना पण झोपली नाही, येताना पण बघू शकता ही माझ्या मस्त सिंगल कट घेतलेली. तू विचार कर तर पोरं
झोप नाही काय तुला मित्रांनो पाहू शकता हे मस्ती कर किती आहे रे मित्र मी नको दाखवू तिथून जाऊन डबल पाहू शकता सिग्नल लागलेला आहे एक तर मूर्ती आहे मूर्ती चेहऱ्याने दिसत मावशी ऐ खिडकी उचका ना उचका ती खिडकी उचक ना पडदा ते बंद केले दिसत इबा दारूची वाटलं काही पण चार बॉडीज काही तर खाओ बघू शकता बुरशी ते पैशाने जातो बोल बोल घ्यायला लागेल जरा काही तर बॉडी चार्ज करायला लागेल तू पण काहीतरी बोल कसं सांग ना काही तर खाओ ती पण तिथं दुकानात चॅनलला नाही दिसेल मलाच खावं मम्मी तू काय बोलायचं काहीच बोलत नाही डोकं दुखतंय मावशी तू काय नाही आपण पण बोलू शकतो करते मावशी तू मी काहीच नाही बोलू शकत तू हे तर चेहरा पाहू शकता त्याच्या घरी पिढ चालू मम्मीची बघा आम्ही आता हवेवर आलेला आहे रस्ता खोलला आहे बघ कसा खोललाय ते माहित फास्टॅग बोल काय खोटा मित्रांनो माझा मामा छोटूसा बोलताय की एक मोठी बिल्डिंग त्याने एक थेरी बनली तो आई तो बघ अरे कस्तुरी काय कॉर्नर बघा आता किती वाजलेत 10:10 झाले गेला आम्ही 8:15 वाजल्यापासून इथे आहे इथून इतकी हिलत नाही गाडी थोडी पण नाही हिलत 1.5 घंटा झाला जागच आहो म्हणजे इथंच तुम्ही गेल्यापासून जागच आहो म्हणजे तू किती अंग पोलिसांची लावली काय? मनमानी असेल झोपाची तयारी काम नाही धंदा सांभाळायचा आहे ना तर मित्रांनो आता सर्वांना सोडलेले आहे ट्रॅफिक मुलं तर काही दाखवता आले नाही तर पाहू शकता आता मी व्हिडिओ या करते पप्पा गाडी चालवतो म्हणून पप्पा गाडी चालवतो म्हणून पप्पा बोलू शकत नाही माझा पण आवाज बसलेला आहे तर बाय